इनामधामणी येथील दूषित पाणी पुरवठा आणि ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणाविरोधात ग्रामस्थ आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा. इनामधामणी सांगली. इनामधामणी येथील पिण्याच्या पाण्याची जुनी टाकी गेल्या 5 वर्षापासून साफ न केल्याने ग्रामस्थांना डांबरासारखे काळे व दूषित पाणी प्यावे लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पाण्याच्या टाकीखालील जुन्या अंगणवाडीच्या उघड्या खोलीत काही दिवसापूर्वी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची गंभीर घटना घडली होती, ज्याची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात आहे. या सर्व गंभीर परिस्थितीविरोधात आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराविरोधात आज इनामधामणी येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सांगली आणि गट विकास अधिकारी मिरज यांना तीव्र इशारा देण्यात आला. ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे की गावात नवीन पाण्याची टाकी पूर्ण बांधून तयार असतानाही ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. जुनी अंगणवाडी खोली उघडी आणि असुरक्षित असल्याने तिथे समाजकंटकांचा वावर वाढला असून तिथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंच, प्रशासक, पतीचा बेकायदेशीर हस्तक्षेप सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या आहेत: पाण्याची टाकी परिसरातील आणि गावात तातडीने उच्च क्षमतेचे CCTV कॅमेरे बसवावेत. जुन्या अंगणवाडीची खोली स्वच्छ करून तिला भक्कम कुलूप लावून सील करावे. नव्याने बांधलेली पाण्याची टाकी त्वरित सुरू करावी. कर्तव्यात कसूर करणारे दोषी अधिकारी आणि सरपंच पतीवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. 7 दिवसात कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा. पिण्याचे स्वच्छ पाणी आणि सुरक्षा हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. पुढील 7 दिवसाच्या आत प्रशासनाने योग्य ती पावले उचलून मागण्या पूर्ण न केल्यास समस्त इनामधामणी ग्रामस्थ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसमोर तीव्र स्वरूपाच्या ठिय्या आंदोलन व बेमुदत उपोषण सुरू करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.